गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील काही मंत्री भलतेच वादग्रस्त ठरले आहेत। राज्याच्या राजकारणात त्यांची मोठी चर्चा देखील झाली आहे। पण एकंदर महायुतीच्या प्रतिमेला डागाळून टाकण्याचं काम त्यांनी केलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या मंत्रिमंडळावर अंकुश ठेवण्याचं काम करतात। निदान तसं दाखवलं तरी जातं, पण 3 पक्ष महायुतीत असल्यामुळे त्यांची पावलं सावधगिरीने पडतात। पण जेव्हा पाणी नाकापर्यंत जातं तेव्हा ते पायाखाली घेतल्याशिवाय सोडत नाहीत। आणि त्याच पद्धतीने त्यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला। काही मंत्र्यांच्या कारनामामुळे भाजपची इज्जत सुद्धा खतरे आली आहे आणि त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त ठरलेल्या मंत्र्यांना डच्चू दिला जाणार असल्याची चर्चा सुरू झाली। 4 ते 7 मंत्र्यांना फडणवीस बाहेरचा रस्ता दाखवणार आहेत अशी कुजबूज सुरू झाली आहे। पण त्यांनी आता त्यांची नावं देखील बाहेर आली आहेत। विशेष म्हणजे या फेरबदलात देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचंही नाव या चर्चेत आहे। गिरीश महाजन यांच्या जागी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना संधी मिळू शकते। भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनाही या वेळच्या मंत्रिमंडळात डावललं गेलं आहे। त्यामुळे संधी मिळेल तिथे सरकारला ते अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे त्यांना राहुल नार्वेकर त्यांच्या जागी म्हणजे विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसवले जाण्याची शक्यता आहे। द न्यू इंडियन एक्सप्रेसनेही वृत्त तसं प्रसिद्ध केलं आहे। हे झालं भाजपबद्दल, पण सगळ्यात वादग्रस्त ठरलं आहे ते म्हणजे शिंदे गटाचे काही मंत्री। सामाजिक न्याय विभाग सांभाळत असलेले शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट एका नव्हे तर अनेक प्रकरणात चर्चेत आलेले आहेत आणि तितकेच वादग्रस्त मंत्री। त्यांच्यामुळे महायुती सरकार तोंडघशी पडलेलं होतं। त्याचबरोबर संजय राठोड, भरत गोगावले, दादा भुसे शिवाय योगेश कदम या मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो। शिंदे गटाच्या सर्वाधिक मंत्र्यांना फडणवीस डच्चू देऊ शकतात। त्यामुळे शिंदे गटात मोठी अस्वस्थता आहे। अजित पवारांच्या पक्षातील पहिली विकेट पडली ती म्हणजे धनंजय मुंडे यांची। त्यानंतर आता प्रचंड वादग्रस्त ठरलेले त्यांच्याच पक्षाचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे। सातत्याने वादग्रस्त विधान करणे कृषी मंत्री असूनही शेतकऱ्यांबाबत अवमानकारक बोलणं, सभागृहात बसून ऑनलाईन रमी खेळणं असं प्रकार कोकाटे यांना आता भोवणार आहे। कोकाटे यांच्यासोबत त्यांच्याच पक्षाचे नरहरी झिरवळ यांचंही नाव या यादीत चर्चेत आहे। या व्यतिरिक्त भाजपातील प्रचंड वादग्रस्त ठरलेले मंत्री नितेश राणे यांनाही बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो। या राणे यांच्यामुळे तर भाजपची मोठी नाचक्की झाली आहे। त्याचबरोबर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचीही वादग्रस्त पार्श्वभूमी लक्षात घेता त्यांच्याही मंत्रिपदाला धोका निर्माण झालेला आहे। महायुतीचे सरकार आधीच अंतर्गत रुसव्या फुगव्यांनी चर्चेत आहे। प्रत्येक मंत्र्यांच्या कामावर फडणवीसांची करडी नजर आहे। मंत्र्यांच्या विरोधात फडणवीस फारसं काही बोलून दाखवत नाहीत, पण वेळ आल्यावर ते कोणाचंच ऐकत नाही। मुख्यमंत्री म्हणून ते आपला अधिकार गाजवतातच। आता एका वेळी 7 ते 8 मंत्र्यांना डच्चू दिला जाऊ शकतो। त्यामुळे महायुतीत येऊ घातलेला हा मोठ्या भूकंपाचा धक्का मानला जाऊ लागला आहे। सगळ्यात मोठा धक्का शिंदे गटाला बसू शकतो आणि हा धक्का एकनाथ शिंदे कसं सहन करतात, डच्चू दिलेल्या मंत्र्यांची नाराजी ते कशी दूर करतात हे पाहावं लागेल। पाहूया आता देवेंद्र फडणवीस कोणाकोणाला जोर का झटका देत आहेत ते।